लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि अखेरच्या टप्प्यात आज 8 राज्यांमधल्या 57 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत सुमारे 50% मतदान झालं। या टप्प्यात उत्तर प्रदेश आणि पंजाबमधल्या प्रत्येकी 13, पश्चिम बंगालमधल्या 9, बिहारमधल्या 8, ओदिशामधल्या 6, हिमाचल प्रदेशातल्या 4, झारखंडमधल्या 3 आणि चंदीगडमधल्या एका मतदारसंघाचा समावेश आहे। दुपारी 3 वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी याप्रमाणे: उत्तर प्रदेश 46.83, बिहार 42.95, पंजाब 46.38, झारखंड 60.14, ओदिशा 49.77, पश्चिम बंगाल 58.46, हिमाचल प्रदेश 58.41 आणि चंदीगडमध्ये 52.61% मतदान झालं आहे। या टप्प्यासाठी 904 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। अनेक दिग्गजांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होत आहे। वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, हमीरपूर मतदारसंघातून केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर आणि बिहारच्या पाटणा साहिब मतदारसंघातून भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद, गोरखपूरमधून रवी किशन, हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री कंगना रनौत यांच्याविरुद्ध काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह यांच्यासह विविध पक्षांचे दिग्गज नेते या टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणात आहेत। दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यांची मतमोजणी येत्या 4 जून रोजी होणार आहे। आंध्र प्रदेश आणि ओदिशातल्या विधानसभा निवडणुकांची आणि देशभरातल्या विविध राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी देखील 4 जून रोजीच होईल। अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी मात्र 2 जून रोजी होणार आहे।